सामान्य विज्ञान यावर आधारित प्रामुख्याने एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे धातू सदृश्य, त्याला आपण मेटलॉइड्स असं म्हणतो. आता धातू सदृश्य म्हणजे नेमकं काय आहे, तर ज्यामध्ये धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, धातू सदृश्य असं म्हणतो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये उजव्या बाजूला पी खंडामध्ये पी ब्लॉकमध्ये असणाऱ्या नागमोडी रेषेवर मूलद्रव्ये स्थित आहेत. आता ती मूलद्रव्ये कोणती आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर असा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी धातू सदृश्य मूलद्रव्ये कोणती, आणि एक असा सुद्धा प्रश्न विचारलाय की यापैकी धातू सदृश्य मूलद्रव्ये नाहीत. तर तुम्हाला माहिती पाहिजे, यामध्ये बोरॉन आहे, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, ऑटोमनी, टेल्युरियम आणि पोलिनियम इत्यादींचा समावेश होतो. महत्वाची गोष्ट, याच्या संज्ञा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. जसं बोरॉनसाठी बी, सिलिकॉनसाठी एसआय, जर्मेनियमसाठी जेई, आर्सेनिकसाठी एएस, अॅटेमनीसाठी एसबी, टेल्युरियमसाठी टीई आणि पोलिनियमसाठी पीओ. लक्षात ठेवा. अशाच प्रकारे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम आहे, त्याला सुद्धा जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त या संबंधित आपली बॅच सुद्धा आहे आपल्या स्पर्धा विश्व या ऍपमध्ये. ऍप डाउनलोड करा, तिथे फ्री डेमो सुद्धा आहे, डेमो सुद्धा तुम्ही पाहू शकता. ती लेक्चर सुद्धा उपलब्ध आहेत. तर स्पर्धा विश्व हे ऍप नक्की डाउनलोड करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत आभार, धन्यवाद.